प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादीचे गणेश भोसले विजयी झाले आहेत। आता ते आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया। सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत आणि डिजिटल अहिल्यानगर परिवाराच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन। काय सांगाल, दणदणीत विजय झालाय? हा विजय माझा नसून या प्रभाग क्रमांक 14 मधील सर्वच मतदार बंधू भगिनी, माझे सगळे कार्यकर्ते अहोरात्र झटले, या सर्वांचा विजय आहे। त्याच्यामुळे हा एवढा मोठा दणदणीत विजय झाला आणि सगळ्यांनी, जनतेने सगळ्यांनी दाखवून दिलं की हा विकासाचा विजय आहे, हा कामाचा विजय आहे, माणसाचा विजय आहे। म्हणजे अहोरात्र आपण फिरतो, लोकांमध्ये जातो, काम करतो, यांचा विजय आहे। काय नुसतं कधी कोणाला चहा सुद्धा माहिती नाही काही लोकांचे, आणि कधी कुठं सुखादुःख नाही, दुखात नाही, आणि अचानक कुणीतरी येतात आणि नंतर काहीतरी बडबड करतात, फालतूची बडबड। आतापर्यंत मी कधी कोणाच्या विरोधात एक शब्द बोललो नाही, काहीतरी बोलायचं आणि नंतर हे असं सांगायचं। पण जनतेने सगळ्या लोकांना ही चांगली चपराक दिलेली आहे की काम करणाऱ्या माणसांना त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान करून विजय दिलेला आहे। त्याचबरोबर माझे हे सगळे कार्यकर्ते अहोरात्र झटले, फिरले आणि पूर्ण मतदारसंघ आपला प्रभाग क्रमांक 14 एकदम पक्का बांधला। सगळ्या लोकांना त्यांनी गेले, घरोघरी जाऊन त्यांनी सांगितलं की काम काम पहा। आणि जनतेने त्याच वेळेस लोक सगळे सांगायचे की काय तुम्ही प्रचाराला सुद्धा येऊ नका, आवश्यक तुमचं काम इतकं आहे। तुम्ही अहोरात्र गेले 25 वर्ष जर आपण जर काम केलं नसतं, लोकांनी सहन केलं नसतं आतापर्यंत, आजपर्यंतच्या काळामध्ये हा विजय सगळ्यात मोठा विजय आहे, सगळ्यात जास्त लीडनी विजय आहे। नगरमध्ये लीड इतक्या मोठ्या प्रमाणावर लीड आपल्याला भेटलेला आहे। त्याचबरोबर आमचे संग्राम भैया आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, त्याच्यामुळे हा नगर शहराचा आमचा विजय आहे। हा एक महत्वाचा विषय आहे। संग्राम भैया झाले, माजी खासदार सुजय विखे दादा झाले, यांनी नगर शहरामध्ये आज इतक्या मोठ्या प्रमाणावर युतीचे नगरसेवक आज निवडून येत आहेत। हा यांची करिश्मा आहे, यांचा जादू आहे आणि काम आहे। नक्कीच आपल्या विकासाची पावती प्रभाग क्रमांक 14 तील नागरिकांनी त्यांचा कौल देऊन दिलेली आहे। सर, धन्यवाद डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल। काय सांगाल, आपण तर बिनविरोध झाला, मात्र आता माजी उपमहापौर गणेश भोसले सर देखील दणदणीत विजयाने विजयी झाले आहेत, काय सांगाल? हा विकास कामांचा विजय आहे। ज्या पद्धतीने संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोसले साहेबांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 14चा जो काही विकास झाला, तर खऱ्या अर्थाने विकासाच्या पाठीशी प्रभाग क्रमांक 14 यांनी सिद्ध केलंय की आम्ही सर्वजण विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। नक्कीच राष्ट्रवादीने प्रभाग क्रमांक 14 मध्ये बाजी मारली आहे, काय सांगाल? हे सगळं मी आताच सांगितल्याप्रमाणे की संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली, भोसले साहेबांच्या संकल्पनेतून जो काही प्रभागाचा विकास झालाय, ज्या पद्धतीने मूळ ज्या सुविधा असतात नागरिकांच्या, रस्ते, लाईट, वीज, पाणी, ड्रेनेज, याच्याबरोबरच चौक सुशोभीकरण असतील, ज्येष्ठ नागरिक हॉल असतील, महिलांसाठी हॉल असतील, वेगवेगळे जे उपक्रम, महानगरपालिका हॉस्पिटल असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, शाही उद्यान असेल किंवा म्युझिकल फाउंटन असेल, या सगळ्या केलेल्या कामांचं खऱ्या अर्थानं हे सगळ्या केलेल्या कामांना इथल्या नागरिकांनी भरघोस असा पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे मी येथील प्रभागातील सर्वच नागरिक बंधू भगिनी, आमचे मतदार, सर्व या निवडणुकीमध्ये सहकारी असणारे सर्वच कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा विजय आज इतक्या मोठ्या प्रमाणात संपादित झालेला आहे। धन्यवाद सर। प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादीने बाजी मारलेली आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना या ठिकाणी पाहायला मिळतंय।